महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरातूनच एक खळबळजनक बातमी समोर आली। गेल्या काही दिवसांआधी तामलवाडीमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलेला होता आणि त्यानंतर सातत्याने पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरूच होता। त्यानंतर चक्क तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप होताना दिसला। त्यात भर म्हणजे आरोपी पुजारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं बोललं गेलं आणि त्यामुळे एकच खळबळ देखील उडाली। तर दुसरीकडे ड्रग्स प्रकरणामध्ये नाव असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही असं पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंनी स्पष्ट केलं होतं। तसंच तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव असून या ठिकाणी अनेक पुजारी आहेत, त्यामुळे सरसकट सर्वच पुजाऱ्यांना बदनाम करू नये अशी विनंती विपिन शिंदेंनी केलेली होती। दरम्यान आतापर्यंत तुळजापुरामध्ये काय काय घडलंय ते पाहू। फेब्रुवारी 2025ला तामलवाडीमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला। त्यानंतर 2.5 लाख रुपयांच्या 59 ड्रग्सच्या पुड्या हस्तगत करत आरोपींना अटक। चौकशी दरम्यान ड्रग्स विक्रीचं मुंबई कनेक्शन उघडकीस। तर सूत्रधार बोलल्या जाणाऱ्या संगीता गोळेला मुंबईतून अटक। पोलिसांकडून स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोतला अटक करण्यात आली। तो महिना होता मार्च 2025चा। तपासामध्ये आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून 5 कोटींचे व्यवहार झाल्याचं समोर। तर संगीता गोळेकडून सोनंही जप्त। पोलीस तपासामध्ये फरार आरोपींची संख्या वाढून 21 वर पोहोचली। तर तपासादरम्यान राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचंही समोर आलं। एप्रिल 2025ला तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघडकीस आलं। मग पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहिती मिळाली। आरोपी पुजारी हे देवीच्या दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नसतात असं पुजारी मंडळानं स्पष्टीकरण दिलं। मग आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न झालेले 13 पुजाऱ्यांवरही आरोप करण्यात आले। 21 आरोपी फरार आहेत। तुळजापुरामधील ड्रग्सचं प्रकरण हे ताजं असतानाच आता ड्रग्सचा लातूर पॅटर्न चर्चेत आलेला आहे। विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच ड्रग्स निर्मिती मागचा मुख्य सूत्रधार असल्यानं सध्या संपूर्ण राज्यामध्ये लातूरचीच चर्चा रंगलेली आहे। रोहिणी शिवारामध्ये मुंबईतील एका पोलिसानं ड्रग्सचा कारखाना सुरू केलेला होता। प्रमोद केंद्रे असं या पोलिसाचं नाव आहे। ड्रग्स तयार झाल्यानंतर तो त्या ड्रग्सची विक्री मुंबईतही करण्यास घेऊन जात असायचा। जेव्हा महसूल गुप्तचर संचालनालयाला याची गुप्त माहिती मिळाली तेव्हा त्यांचं एक पथक तब्बल 7 दिवस रोहिणी गावात ठाण मांडून बसलं। सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर पथकानं त्या ड्रग्स कारखान्यावरती छापा मारला आणि त्या ठिकाणाहून 11 किलो 36 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं। या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तब्बल 17 कोटी इतकी असल्याचं बोललं जात आहे। तर या प्रकरणी ड्रग्स तस्कर पोलिसासह 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टानं त्यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे। दरम्यान लातूरमध्ये आतापर्यंत काय काय झालं याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया। रोहिणी गावातील प्रमोद केंद्रे मीरा भाईंदरमध्ये पोलीस दलात कार्यरत आहेत। ड्रग्सचा लातूर पॅटर्न कसा निर्माण झाला ते आपण समजून घेतो आहोत। प्रमोद केंद्रे मुंबईतून ड्रग्स बनवण्याचं साहित्य घेऊन आपल्या गावाकडे येत होता। ड्रग्स बनवण्यासाठी केंद्रेनं मुंबईतून 2 जणांना गावात आणलेलं होतं। शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हे ड्रग्स तयार केलं जात होतं। केंद्रेनं आणलेलं 2 जण पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्स तयार करायचे। तयार झालेलं ड्रग्स केंद्रे मुंबईला घेऊन जात होता। काही दिवसांआधी केंद्रे इतर 2 जणांना घेऊन गावाकडे आला होता। त्यावेळी केंद्रेनं स्वतःच्या कारमध्ये ड्रग्स बनवण्याचा कच्चा माल आणला होता। गुप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाचं पथक गावात तळ ठोकून होतं। तर 7 दिवस सर्व आढावा घेतल्यानंतर पथकानं पत्र्याच्या शेडवरती छापा टाकला। छापेमारी दरम्यान 11 किलो 36 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं। 7 जणांना अटक करण्यात आली। तर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.